The population of district in Maharashtra is given. Year 1971 20 lakh, 1981 25 lakh, 1999 32 lakh, 2001 45 lakh, 2011 60. Then the question is find the population in year 1973. तर आपल्याला 1970 ह्या दिलेल्या डाटावरून 1973मध्ये पॉप्युलेशन किती असेल हे फाइंड करायचं. तर याच्यासाठी आपण काय केलं आहे, गिवन डाटा अगोदर ॲज इट इज लिहून घेतलेला आहे. हा गिवन डाटा ॲज इट इज आपण लिहून घेतलेला आहे. त्याच्यानंतर आपण काय केलं आहे, त्याच्यानंतर आपण एक डिफरन्स टेबल कन्स्ट्रक्ट केलं आहे. डिफरन्स टेबल कशासाठी, तर न्यूटन फॉरवर्ड इंटरपोलेशन जो फॉर्म्युला आहे त्याच्यामध्ये आपल्याला याचा यूज होणार आहे. त्याच्यासाठी आपण पहिल्यांदा काय केलं आहे, एक्स काय घेतलं आहे, हा ज्या इयरचं जे दिलेलं आहे त्याला आपण एक्स घेतलेलं आहे. आणि वायसाठी जी लॅकमध्ये व्हॅल्यू दिली ती एफ ऑफ एक्स नॉट तर ती व्हॅल्यू घेतली. तर याच्यासाठी आपण आता कन्स्ट्रक्ट डिफरन्स टेबल कसा केलेला आहे, तर एक्समध्ये 1971 81 91 2001 अँड 2011. इथं वायमध्ये काय घेतलं आहे, 20 lakh 25 lakh 32 lakh 45 lakh 60. आता आपल्याला डिफरन्स टेबल फाइंड करायचं. तर याच्यासाठी काय आहे, पहिल्यांदा आपण एक फंक्शन घेतो आहे डेल्टा एफ ऑफ एक्स नॉट, डेल्टा स्क्वेअर एफ ऑफ एक्स नॉट, डेल्टा क्यूब एफ ऑफ एक्स नॉट, डेल्टा रेस्ट टू 4 एफ ऑफ एक्स नॉट. तर याच्यामध्ये आता आपण ही व्हॅल्यू कशी फाइंड केली आहे, तर सेकंड व्हॅल्यूमधून आपल्याला फर्स्ट व्हॅल्यू मायनस करायची. सेकंड टर्ममधून फर्स्ट टर्म मायनस केली. 25 - 25 32 - 25 7 45 - 32 30 61 - 45 60. त्याचप्रमाणे आपण पुढे काय केलं आहे, 7 - 5 2 13 - 7 6 16 - 13 3. त्याच्यानंतर आपण पुढची स्टेप काय केली आहे, 6 - 2 4 3 - 6 -6 अँड नाव -3 - 4 इज इक्वल टू -1. तर हा आपण जो आता ज्या आपल्याला ह्या व्हॅल्यू भेटलेल्या आहेत त्या आपण इथे न्यूटन फॉरवर्ड इंटरपोलेशनच्या फॉर्म्युलामध्ये यूज करायचे. त्याच्यासाठी आपण पहिल्यांदा ह्या फॉरवर्ड म्हणजे आपण आता इकडून इकडे जाणार. फॉरवर्ड इंटरपोलेशन फॉर्म्युला आपण काय यूज करणार आहे, तर आपल्याला फाइंड करायला काय सांगितलं आहे, 1973 आपल्याला दिलेल्या गिवन डाटाच्या स्टार्टिंगच्या जवळ असल्यामुळे आपण तो यूज केला आहे. आणि जर आपल्याला ती इथं फाइंड करायला एखादी व्हॅल्यू दिली असते ती आपल्याला जर एंडच्या जवळ असते तर आपण न्यूटन बॅकवर्ड इंटरपोलेशन फॉर्म्युला यूज केला असता. तर याच्यासाठी आपण आता ह्या व्हॅल्यू हायलाईट करून घेतलेल्या आहेत. याच्यानंतर आपण इथं आता न्यूटन फॉरवर्ड इंटरपोलेशन फॉर्म्युला लिहून घेतला आहे. न्यूटन फॉरवर्ड इंटरपोलेशन फॉर्म्युला काय आहे, तर एफ ऑफ एक्स इज इक्वल टू एफ ऑफ एक्स नॉट प्लस यू डेल्टा एफ ऑफ एक्स नॉट प्लस यू -1 2 फॅक्टोरियल डेल्टा स्क्वेअर एफ ऑफ एक्स नॉट प्लस यू -1 यू -2 डिवायडेड बाय 3 फॅक्टोरियल डेल्टा क्यूब एफ ऑफ एक्स नॉट प्लस यू -1 यू -2 यू -3 डिवायडेड बाय 4 फॅक्टोरियल डेल्टा रेस्ट टू 4 एफ ऑफ एक्स नॉट. आता याच्यामध्ये आपल्याला एक्स काय दिला आहे, तर एक्स आपल्याला जो फाइंड करायचा आहे, फाइंड काय करायचं आपल्याला 1970. त्याच्यासाठी त्याला आपण एक्स म्हणला, एक्स नॉट आपल्याला दिलेलं आहे. डाटा आपला स्टार्ट पासून झाला आहे 1970. त्याच्यासाठी आपण एक्स नॉट 1971ला म्हणला. एच काय आहे, एच तर ही याच्यामध्ये जो डिफरन्स आहे तो आपण एच यूज करतो. तर याच्यामध्ये कितीचा डिफरन्स आहे, 10चा, ऑल ओव्हर 10चा डिफरन्स. त्याच्यासाठी आपण एच यूज केला. आता आपल्याला फाइंड काय करायचं, आता आपल्याला फाइंड करायचं आहे यू, वेअर यू इज इक्वल टू. तर यू आपण कसा फाइंड करतो, एक्स - एक्स नॉट डिवायडेड बाय एच. तर एक्स काय आपला 1973, तर -एक्स नॉट काय आहे 1971 डिवायडेड बाय एच काय आला 2 डिवायडेड बाय 10 इज इक्वल टू 0.2. तर या ज्या आता आपल्याला व्हॅल्यू भेटलेली आहे, यूची व्हॅल्यू असेल, या इकडे ज्या व्हॅल्यू आहेत आपल्याला डेल्टा एफ ऑफ एक्स नॉट, डेल्टा स्क्वेअर, या सर्व व्हॅल्यू आपल्याला आता या फॉर्म्युलामध्ये पुट करायच्या. त्याच्यासाठी आपण काय घेतलं आहे, एफ ऑफ एक्स इज इक्वल टू हा जो फॉर्म्युला आहे याच्यामध्ये एफ ऑफ एक्स नॉटची व्हॅल्यू काय आहे 20. तर यूची व्हॅल्यू काय आहे 0.2 यू डेल्टा एफ ऑफ एक्स नॉट काय आपल्याला इथं दिलेला आहे तो किती 5 प्लस नंतर काय आहे 0.2 इंटू 0.2 मायनस परत भेंडी पॉज झालेला. आता कुठून पॉज झालेला आहे, तर आपण यू फाइंड केलेला आहे. एफ ऑफ एक्समध्ये या ज्या व्हॅल्यू टाकलेल्या आहेत काय आहे, एफ ऑफ एक्स नॉट किती आहे 20 प्लस यू 0.2 इंटू डेल्टा एफ ऑफ एक्स नॉट 5
प्लस यू मायनस 1 डिवायडेड बाय 2 फॅक्टर काय यू 0.2 मायनस 1 डिवायडेड बाय 2 फॅक्टोरियल डेल्टा स्क्वेअर एफ ऑफ एक्स नॉट काय आपला 2 म्हणून हा घेतला. त्याच्यानंतर काय आता फॉर्म्युला यू 0.2 मायनस 1 0.2 मायनस 2 होल डिवायडेड बाय 3 फॅक्टोरियल डेल्टा क्यूब एफ ऑफ एक्स नॉट काय इंटू 4 प्लस 0.2 मायनस 1 0.2 मायनस 2 0.2 मायनस 3 होल डिवायडेड बाय 4 फॅक्टोरियल इंटू मायनस 7. तर हा आपल्याला आता सॉल्व करायचा. तर आता ह्याचा आन्सर आपल्याला काय आलेला आहे आता 21. त्याच्यानंतर हे आपण सॉल्व केल्यानंतर काय आलं आहे 0.16. त्याच्यानंतर हेच आपण जेव्हा पूर्ण सॉल्व करू तेव्हा त्याचा आन्सर येतं आहे 0.192. त्याच्यानंतर आपण हे जे पूर्ण सॉल्व केल्याच्यानंतर एक आन्सर येतं 0.2352. त्याच्यानंतर आपण ह्या सर्वाचं कॅल्क्युलेशन केलं. ह्या सर्वाचं आन्सर काय येतं आहे 21.2672. दिस इज एफ ऑफ एक्स. Therefore the population in year 1973 is 21.2672 lakh. That is 21 lakh to 26,720. हे पूर्ण आपल्याला हे आन्सर भेटलेले आता. धन्यवाद.